एनडीए सध्या 36 जागांवर आघाडीवर आहे, महागठबंधन 20 जागांवर आणि अन्य 6। आता सुद्धा अजून सुद्धा 244 जागांच्या तुलनेत आता ही अगदीच सुरुवात आहे। आकडे वेगानं बदलतायत। एनडीए 40, महागठबंधन 24 हे आकडे म्हणजे कल आहेत, कौल अजून तरी नाही। आणि आपल्या प्रेक्षकांना सांगायला हवं की सुमारे 11च्या सुमारास 11, 11:30, 12च्या सुमारास चित्र स्पष्ट होईल, कारण आकडा बऱ्यापैकी किमान बहुमताचा पार केलेला असेल ज्या कुठल्या पक्ष आघाडीकडे तेवढे नंबर्स असतील। आणि काही नावं जर बघायची झाली तर तेज प्रताप महुआमधनं आघाडीवरती आहेत, त्याचबरोबर भाजपच्या फोक सिंगर ज्या आहेत मैथिली ठाकूर त्या अलीनगरमधनं आघाडीवरती आहेत, राघोपूरमधनं तेजस्वी यादव आघाडीवरती आहेत, लखीसरायमधनं भाजपचे विजय सिन्हा हे आघाडीवरती आहेत। ज्यांच्याबद्दल बरीच चर्चा झाली ते सम्राट चौधरी सुद्धा आघाडीवरती आहेत या ठिकाणी। आणि असे बरेच येत आहेत। यावेळेला नितीश काही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले नाहीयेत, मात्र त्यांच्या मतदारसंघातले अजून कल आलेले नाहीयेत होशारपूर मधले, आणि होशारपूर मधला पण आपल्याला बघायला लागेल। आणि MIM एक सीटवरती आघाडीवरती आहे सध्या असं आपल्याला दिसतंय। आत्ताचे जर कल बघायचे झाले तर 243 पैकी 44 जागी आपल्याला एनडीए आघाडीवरती दिसतंय, आणि महागठबंधन 25 जागी आघाडीवर आहे, आणि 7 पक्ष अन्य जागांवरती आघाडीवरती आहेत, अशी एक आकडेवारी आपल्या हाती आलेली। कसं ना या इंटरेस्टिंग आकडेवारी आहे। त्याच्यामध्ये मगाशी तुझा उल्लेख केला त्यातला एक म्हणजे प्रशांत किशोर 2 जागांवरती त्यांचा पक्ष आघाडीवर आहे। जिंकून येतील की नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण एक एकदम नवा आलेला पक्ष जे काही आकडे मी जरा बघत होतो सुमारे 4 ते 10% आसपास त्यांना मतं मिळतील असं दिसतंय। हे सुद्धा नसे थोडके इतक्या कमी वयामध्ये इतक्या थेट तुम्ही बिहार सारख्या गुंतागुंतीच्या राज्यामध्ये उतरता आणि थेट इतकी मतं घेता, त्यामुळे तसा तो फॅक्टर लंबे रेस का घोडा म्हणून कदाचित बघितलं जाईल।